जोपर्यंत शेतकऱ्याचे मुलं नेत्यांच्या गळ्यात बळच हाळ घालणार तोपर्यंत शेतमालाला कधीच भाव भेटणार नाही. 3,500 रुपये टनाचा ऊस आज कारखानदार 2,500 रुपये टनाने घेत आहेत. जीविका चालावं म्हणून नाईलाजानं शेतकरी ऊस लावित आहेत. सोयाबीन जवळपास 5,300चं सोयाबीन शेतकऱ्यांनी 3,000नं बळच विकलं. कारण आपण नेत्याच्या पुढी बळच पळाल्यामुळे ही हाल शेतकऱ्याची झाली. आज गावात नेता याचं म्हणलं तर अर्धा गाव बळच त्याच्या मागे लागतंय. तर मग त्यामुळे नेते मंडळी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. आज गरज आहे शिक्षणाची, गरज आहे प्रत्येकाने हुशार होण्याची, आणि गरज आहे गरिबांनी राजकारणात येण्याची, शिक्षितांनी राजकारणात येण्याची. जोपर्यंत शिक्षित राजकारणात येणार नाही तोपर्यंत असेच शेतकऱ्याचे हाल होत जाणार. त्यामुळे सर्वांनी शिक्षणाकडे आणि राजकारणाकडे आपल्या स्वतःच्या विकासासाठी तरी पाहणे गरजेचे आहे. आपण नुसतं म्हणतो कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचे हाल आज पाहू शकतो.